तुमचं नाव काय म्हटलं तुम्ही? माझं पार्वती लिंबाची तात्याबा सूर्यवंशी. किती वर्ष झाले तरी तुम्ही इथे राहताय? इथं बरीच वर्षे झाली मला. मग पोटा पाण्यासाठी काय करता तुम्ही? हेच आपलं कागद काचपात्रा, कधी कधी लाकडं फोडली, कापली, खुरपाणी केली. झालं मंडईमधून कोथिंबीर शेण थोडं आणून वस्तीने टाकून शिळं पाक आपलं मागून खाल्लं काही दिवस, थोडे दिवस. त्यानंतर सुधारता सुधारता जरा सुधारलं थोडं थोडं काम करता करता आपलं कागद काचपात्रा इसून आपलं खायचं व्यवसाय चालू केला. त्यानंतर मालकांना झटका आला. झटका येऊन सुद्धा मालकाने माझ्या कागद काचपात्रा याची संध्याकाळी टेम्पोमध्ये टाकून आणली. नंतर दवाखान्यात नेले. इथून दवाखान्यातनं ससनला पळवायला लागले, कारण का म्हणजे झटका आला, पळवायला गेले. 3 दिवस होते मला. 4थ्या दिवशी गेले बघा ससनमध्ये. हां, त्या बी टायमाला अशी मजबुरी माझी होती की 100 रुपये माझ्याजवळ होते फक्त. मालकांना झटका आला त्या टायमाला. मदत ही मला सगळी कंपनीनेच केलेली. हां, घर बांधणीची सुद्धा अवपता नाही माझ्याजवळ. किती वर्ष झाली घर बांधून? घर बांधून मालक होते तेव्हा बांधलेलं. ते बी मालकाने वरनं मी दगडं गोळा करून आणायची, कांदून आणायची, माती गोळा करायची. काम करून आल्यावर संध्याकाळी सकाळ हे आपलं मालकाने आपलं थोडं थोडं रचून कसं तरी 4 पत्र आपलं एवढं वाकडं घेऊन टाकले त्याच्यावर. तुमचे जे नवरा होते ते पण इन्स्टिट्यूटमध्येच होते का? कंपनीतच हो होते? होते. म्हणजे थोड्या दिवशी आम्ही दोघं लागलो होतो ना. आम्हाला महिना दोघे मिळून तिथे लागलो. नंतर पुन्हा दुसरी बाई आली. आमच्या मालकांना साईडला काढलं. हे महिलांचं काम आहे, पुरुषांचं काम नाही आहे म्हणली. म्हणून मी साईडला काढलं म्हाताऱ्याला आणि त्या बाईला घेतली. तसं निवांत बसत होतो. कसं बसते आता पदूर पडला. मुलं किती म्हटलं? मुलं आता थरला मुलगा लग्न होऊन 2 मुलं आहे. एक मुलगा आता 4-5 वर्षाचा व्हायला झाला आहे. नंतर त्या पाठीमागं अजून दुसरं एक बारका आहे. मुलं आहेत, असून नसल्यासारखे आहेत. तिथे तुम्ही जे कचरा उचलताय मग ते कुठल्या स्वतः तुम्ही करता की कुठल्या संस्थेत तुम्ही सभासद आहे? ह्या संस्थेतच आहे मी सभासद. अच्छा, कुठली संस्था ती? ही आपली SNDT SNDT. टिमर मार्केट बाबाडा ऑफिस. तिथे काय काय सभासद किती पैसे भरावे लागतात तुम्हाला? तेच आपलं महिन्याला 50 रुपये. महिन्याला 50 रुपये. मग त्याच्यात तुम्हाला काय उरतंय की काय दिवसाला किंवा महिन्याला? पुरतं नाही म्हणजे कसं पुरत नाही ही गोष्ट कबूल आहे. कारण का आता त्यांनी संस्था काढलेली आहे, त्या पद्धतीने आम्हाला चालावं लागतं. कारण का पहिलं आम्हाला आधार नव्हता कुणाचा किंवा कोणाच्या फॅक्टरीत जायला आम्हाला मुभा नव्हती. कारण का आता ही आयडेंटिटी कार्ड दिल्यापासून आम्हाला मुभा झालेली आहे. आता असं कोण फाकटापर्यंत येऊ देत नाही किंवा पोलीस कोणता धमकी पहिला देत होता तो आता देत नाही. असं झालं. आणि माझ्या कंपनीने मला मदत केलेली आहे. आणि त्यांच्या जीवावरच मी आजपर्यंत आता जगत आली. जरी माझं मालक गेलेत तरी मी तिथनं मुठभर काय ना पण आपली कागद आणते, विकते, खाते. बाहेर कुठे मी हिंडत नाही. फक्त तिथंच तेवढं. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फक्त जातात. आणि कुठे जात नाही तुम्ही? दुसरीकडे मी जात नाही. पहिली यायचंच होते मालक होते तेव्हा, पण आता नाही यायचं. माझं पोट भरते, कशाला जायचं? त्या घाणीमध्ये हात घालू वाटत नाही. त्या कुंड्यात मी ते घाण असते, त्याच्यामुळे रोग बी. हा एकटी पुरतं मिळते, खाते मी. लेकराला काय आपलं 10-5 रुपये द्यावाच लागतात. ती 10-5 रुपये द्यायचं, परत इकडं आपण बघायचं म्हणलं त्यानंतर
मागं काहीच पडत नाही ना, मी कशाने घर बांधणार मी? तुम्ही आता कंपनीत जाता रोज, हा, पण ते तुम्हाला त्याचा काय पगार देतात की नाही? पगार नाही आहे मला. काहीच देत नाही. नाही. मग आता तुमचा असं काही ठराव झाला की म्हणजे मी मी कचरा उचलला की तेवढं जेवढा कचरा मी उचलणार तेवढं माझी कमाई असं आहे का? हा, ते सवाल झाला. हम्म. दिवसाकाठी किती होतात तरी रुपये? तरी चांगलं जरी आपण समजा येचलं आपलं काच बीच म्हणा, फटकी तुटकी कागद म्हणा, तरी माझं कवा 150 होत्यात, कवा 100 होत्यात. जास्त माल मिळला तर 200 होत्यात, कधी 300 बी होत्यात. माझ्याजवळ कोण येत नाही. माझ्या पोटापुरतं मला मिळते बस, जास्त बी नको मला. तर त्यातून मागं पैसा टाकायला मुश्किल. सगळे विकत आणून खायचं म्हणायच्या नंतर काय करायचं? अजून मी टॅक्स पावती फाडलेली नाही ह्या जागेची. मी अजून पण तुम्हाला बोलते, लोकांनी टॅक्स पावती फाडली, एवढी माझी मजबुरी आहे. गाडी यायची फक्त म्हणायची महिन्याला 100-200 रुपये तरी भरायचं. टॅक्साला भरायलाच नाही मला काही. नाही, पण ते कसला टॅक्स भरावा लागतो? टॅक्स ही घराचा, जागेचा, घरपट्टी? घरपट्टी, घरपट्टी. नळपट्टी भरावी लागते. तर मी नळ सुद्धा घेतलेला नाही, लाईट नाही. अच्छा, लाईट पण नाही. आपली मेणबत्ती आणते, लावते, जपते. काय करायचं? कुणाला मागायचं आपण? तुमची संस्था नाही मदत करत काय आला तुम्हाला घरपट्टीला, पाणीपट्टीला वगैरे? तेच येते, देण्याचं काय सवाल नाही. मी 2-3 महिने गेले होते, मी 10,000 त्यांना मागणी केली. तर ती काय म्हणतात, त्याच्यावर जे 10,000 घरपट्टीचं विचारायला मी. घरपट्टी कर्जाचं नव्हे. हां, आता हे तुमचं महिन्याची घरपट्टी म्हणतात तुम्ही, पाणीपट्टी म्हणतात. मग ही काय असं कर्ज काढून घरपट्टी भरा म्हणतात? हा, मग ते तुमची संस्था मदत करते ना त्याला? संस्थामध्ये नाही आहे तुमचं जे ते हे आहे ही, तुम्ही जे आता टॅक्स पावती हा, आहे नाही तुम्ही जे तिथे पैसे भरता महिन्याला. ही भरते, हां. ह्याच्यावर कर्ज मंजूर मिळू शकत आहे. हां. पण ती कर्ज मंजूर कसं आहे, 2 रुपये टक्के पडते. 2 रुपये? टक्के, 2 100ला 2. 2%. 2% व्याज पडते. हां, पतफेड. हो. ते कमीच आहे की बाकीच्यांपेक्षा तसं म्हणजे. हम्म. 2% व्याज म्हणजे खूप कमी झालं. हम्म. आज बँकातून 14 आणि 15%. हां, लई महाग आहे ती. हो. तर मी काय म्हणलं होतं, हे जे आपलं कर्ज आहे, हम्म. याला त्याला मागणीपेशी आपलं कर्ज आपल्या स्वतःच्या अंगावरती काढावं आणि आपलं टॅक्स पावती आणि नळपट्टी भरावी. मग काय राहील त्यातमध्ये आपलं ह्यात घरावर टाकावं म्हणून असं आपलं चाललं होतं. तर ही मुलं मला पैसे भरायला मदत करीत नाहीत, म्हणून मी जरा मागं घेते. आज जरी समजा 10,000 आपण काढले तरी महिन्याला 1200 भरावे लागते. जर समजा 1 महिना 2 महिने सुराने आपण भरले तर मान्यता आहे. नाही, जर खाडे केले आपण महिन्याचे की घराला टाळा लागले. भरायला मला जमतच नाही तर मी भरूच काय म्हणलं. आधारच नाही मला कोणाचा. मुलांचा असता किंवा समजा मालक मी कष्ट करायचं ही खायलाच पुरत नव्हतं. त्यांची दारू गांजा झालं, कुठं वशाट म्हणा, मासे म्हणा, ह्यातमध्ये ही पैसा जिरला जायचा सगळा. मग आता ही जिरले गेले तर ह्या मुलाला शाळा नाही, त्या मुलीला शाळा नाही, दुसऱ्या मुलीला शाळा नाही. ही असंच जिंदगी माझी गेलेली आहे. आता तरी मी जरा सुधरण म्हणलं, पण ही मुलं मला सुधरू देत नाहीत. मुलं नीट नाहीत नशिबाला. घरपट्टी, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, घरका.
घालून काढलं. तुमचं आहे का? नाकात घालून. नाही. राहू दे तसं काय. दाराला लावा. आज जाणार आहे ना? हा ना, आता निघाले तुमच्या पाठीमागे. काम केल्याशिवाय खायला नाही ना साहेब. तुम्ही रोज किती 10 वाजता निघता का? सकाळी 2ची दुटी आहे ना. अच्छा. हां, मग एका टायमाला लवकर जाते, एका टायमाला उशिरून जाते. खाली वाका बर का लागल. काय